29 महापालिकेत 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात ठाण्याचे 7 तर पनवेलचे 6 नगरसेवकांचा समावेश आहे. हे नगरसेवक बिनविरोध येतातच कसे निवडून? बिनविरोध निवडणुका होतातच कशा? लोकशाहीतील स्पर्धा गायबच होते कशी? भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि घटक पक्षाच्या महायुतीचे आपले 9 नगरसेवक आज बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत. बॅलेट नाही, बटन नाही तरी विजेता ठरवतो. बिनविरोध निवडणुकीचं रहस्य काय? उमेदवारांवरती दबाव, धमकी की आमिष? बिनविरोध मागचं राजकारण होतंय उघड. लोकशाही की लादलेली शांतता? उमेदवार माघार का घेतात? निवडणूक आयोग, प्रशासन की सत्तेची यंत्रणा? कोण कुणासाठी काम करतंय? उमेदवारांची माघार कशा पोटी? दबावाखाली का पैशाच्या लालचे पोटी? बिनविरोध म्हणजे लोकशाहीचं अपहरण? पैसा, पद, प्रकल्प की थेट धमकी? माघारी मागचं कारण काय? भारतीय जनता पार्टीचा मतदारांचा कौल की सत्तेचा दबाव? बिनविरोध निवडणुका आता प्रश्नांच्या भोवऱ्यात. स्पर्धाच नको म्हणून बिनविरोध मैदानातून हटवले जातात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या आमच्या स्पेशल प्रोग्राम मध्ये. बोलावं तर लागेलच. नमस्कार, मी संदीप काळे. बोलावर तर लागेल त्या खास शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तसा विषय आज ज्वलंत आहे, त्यामुळे त्या विषयावर निश्चितपणे बोलावं लागेल. महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि या निवडणुकीच्या वातावरणामध्ये बिनविरोध उमेदवार काढण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे, अशी परिस्थिती सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. खरं तर ही स्पर्धा लोकशाहीसाठी तारक आहे का मारक आहे, असे अनेक विषय आपल्या समोर आहेत आणि या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही आम्ही सगळेजण काही करू शकत नाही. बिनविरोध निवडणुका होत आहेत, त्याला आपण काही करू शकत नाहीये. घटनेमध्ये तरतूद आहे, ते दबावापोटी होते, पैशापोटी होते, हे सगळं आहे, त्याला आपण आळा घालू शकत नाही. पण आपण लोकशाही म्हणून निश्चितपणे बोलू शकतो. म्हणूनच तर बोलण्यासाठी आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत. आजच्या या खास शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचा परिचय करून देतो. माझ्या समोर आहेत डॉक्टर विजय दैफळे. विजय दैफळे हे विश्लेषक आहेत, समुपदेशक आहेत आणि सगळ्या जगभर त्यांचं समुपदेशक म्हणून एक चांगलं नेटवर्क आहे. ते खूप छान पद्धतीने आज वेगळा हा विषय म्हणतील की याच्या मागे काउन्सिलिंग नेमकी काय, कोणाची काउन्सिलिंग करावं लागेल, निवडणूक आयोगाची करावं लागेल, पॉलिटिकली करावं लागेल, मतदाराची करावं लागेल, या सगळ्या अनुषंगाने डॉक्टर आपल्यासोबत मत मांडणार आहेत. माझ्यासोबत बाजीराव सवणकरजी आहे. बाजीराव सवणकरजी अजित गटाचे नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतात, वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये ते काम करतायत आणि हे सगळं काम करत असताना तर तुमचा आवाज येतोय. अनेक दिवसापासून त्यांचा सामाजिक चर्चेमध्ये सहभाग असतो, ते पॉलिटिकली पण सक्रिय आहेत. आज मला ते सत्तेमध्ये आहेत या अँगलनं त्यांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत. खरं तर आम्ही सगळेजण मिळून बाजीरावला आज प्रश्न विचारणार आहोत, अशी एकूण परिस्थिती आहे. माझ्या समवेत दुसरे आहेत ज्यांना सगळा अवघा महाराष्ट्र ओळखतो, असे प्राध्यापक डॉक्टर सुहास पाठक सर. सुहास पाठक सर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत, एक राजकीय विश्लेषक आहेत, मोठे गाडे अभ्यासक आहेत जर्नलिझमचे आणि पॉलिटिकल हा विषय कोळून त्यांनी महाराष्ट्रामध्ये पिलेला आहे. माझ्यासारखे शेकडो विद्यार्थी त्यांचे जगातल्या गल्लीबोळामध्ये पाहायला मिळतात. असे सन्माननीय पाठक सर आपल्या समवेत आहेत, ते पण आपल्याला विश्लेषण करणार आहेत. माझ्या समवेत मी खास आज एका उद्योजकाला बोलवलेला आहे, कारण ही सगळी राजकीय भिस्त, हा सगळा राजकीय डोलारा हा एका उद्योजकावर चालतो आणि तो उद्योजक या महाराष्ट्राचा खरा दागिना आहे, खरं हृदय आहे. आणि असे तरुण उद्योजक माझ्या समवेत आहेत. वैभवजी वानखडे, जे उद्योजक आहेत, संशोधक आहेत, रिसर्चर आहेत आणि एक त्यांना जाण आहे महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने. खूप कमी वयामध्ये त्यांनी ते उभं केलेलं आहे. मी सुरुवात करतोय डॉक्टर दहीफळे सर यांच्यापासून. डॉक्टर दहीफळे सर, आत्ता ह्या ज्या निवडणुका होत आहेत याकडे तुम्ही कसं पाहताय? ही लोकशाहीची वाटचाल आहे, हुकुमशाहीची वाटचाल आहे का? या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण काही बोलायचंच नाही, याच्याकडे कांडोळा करायचा. तुम्ही कसं पाहता या बिनविरोध निवडणुका होण्याच्या प्रक्रियेकडे? या ठिकाणी संदीप, नाव आहे निवडणूक, बरोबर आहे, आणि निवडणूक आहे आणि तुम्ही प्रश्न विचारताना सांगताय की काढायचं चालू आहे. हा सगळ्यात महत्वाचं हा प्रश्न येतो की उमेदवार देतानाच, तिकीट देतानाच
हे असं पुढे घडणार आहे आणि असं करायचं आहे ह्या दिशेनं दिली गेली असं का वाटतं? कारण जे कॅन्डिडेट उभे केले गेले त्यांची कुठलीही इलिजिबिलिटी न पाहता, क्रयशीलता न पाहता, कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड न पाहता, म्हणजे जो सध्याचा गोंधळ तयार झालाय ना, असं कुठेतरी वाटतं की हे करायचं होतं. अशा पद्धतीने मग हे मॅनेजमेंट, तुम्ही सांगा, त्या ठिकाणी पैसा असेल वापरला असेल, प्रेशर वापरला असेल, ह्या गोष्टी या ठिकाणी फार दाट शक्यता घेत आहेत. मग महत्वाचं एकच आहे ना, तिकीट द्यायच्या अगोदर डिक्लेअर करायचं ना. मग हा तिकीट द्यायच्या म्हणजे समोरच्याच्या माणसाची सीट घालवायची, तिकीट दुसऱ्याला द्यायचं आणि दुसऱ्याला देऊन नंतर त्याला अगोदरच सांगितलंय का बाबा तू खाली बसणार आहे, तू आपला काय, तुला इथंच फाईल जरी माहित नसेल, घरात काम करणारी जे असेल, नाही तर 70 वर्षाचं कोणी म्हातार ज्याला ऐकायला येत नसेल, अशी लोक उभं केली आहेत. म्हणजे हे टोटली प्लॅन आहे आणि अशा केसेसमध्ये विरोध होणं आणि अशा प्रकारचा एकतर्फी बदल जो आपण पाहतोय हे बरोबर नाही, हे घातक आहे. कुणीतरी याला पुढे जाणं, सामोरं जाणं आवश्यक आहे असं माझं वक्तव्य. बाजीराव, तुम्ही ऐकलं असेल डॉक्टर साहेबांनी आता काय सांगितलं. डॉक्टर विजय देवफळे म्हणतायत की हे जे काय होते ते चुकीचं आहे. या पद्धतीचं निवडणुकीची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये नकोय. हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही. असे अनेक प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केले. तुम्ही सत्ताधाऱ्याच्या एका पारड्यामध्ये बसलेले आहात, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? ही बिहारकडे जाण्याची वाटचाल आहे का? काय वाटतं तुम्हाला? बघा, काही काही ठिकाणी बिहारकडे जाण्याची वाटचाल आहे, पण तिथं काय बाकी दुसरे कोणी जबाबदार नसते. दैफळे साहेब बरोबर बोललेत, त्यांच्यावर माझा आक्षेप नाही. आणि तिथं कसं होतं, ज्याला तयारी समजा एखाद्या प्रभागात करायची आणि तो काय करतो, 6 महिन्यापासूनच सांगतो बा तू त्या पक्षात जाय, मला जोरात सेवा दे, मी ते पैसा पुरतोय आणि मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस माघार घे. अशा काही ठिकाणी घटना घडल्यात. अचानक आणि रात्रात कोणी तयार होत नसतंय. ज्या माणसाला निवडून यायचंय त्या माणसानं 1 वर्षापासून 6 महिने तयारी केली आहे आणि त्यानं डमी उमेदवार तिकडे पाठवलेत आणि ते काही वेळानंतर पैशा जोरावर लोक 4-5 घेऊन जोरात गेले आणि पक्षाला सुद्धा त्यानं धोका देऊन माघार घेतली असते. बाजीराव, तुम्ही पैशाच्या जोरावर म्हणताय, कोणाकडे जास्त पैसा आहे? बीजेपीकडे जास्त पैसा आहे, शिंदे गटाकडे जास्त पैसा आहे की अजित पवार गटाकडे जास्त पैसा आहे? तुम्ही पैशाचं तुल्यमापन कसं करता? हे पक्षाचा विषय, पक्षाचा बोललो ना, पक्ष जे उमेदवार आहेत काय, जे विरोध निघाले, तर काही जण चांगल्या कामामुळे निघालेत, काही जण त्याच्या त्या पद्धतीने निघाली आहेत. नाही, तुम्ही पैसे म्हणले ना, पैशाचं मूल्यमापन होते, तर पैशाचं नाही, तुम्ही मूल्यमापन कसं करता? तुम्ही मग तुम्ही जर मूल्यमापन केलं की भाजपाकडे सर्वात जास्त पैसा आहे, मग तुम्ही भाजपामध्ये का गेले नाही? नाही, दैफळे साहेब का म्हणले, काही जणांना म्हाताऱ्या माणसाला तिकीट दिले, हे दिले. आता एखादा उदाहरण, 2 मित्र असतात, ते 2 मित्र काय करतात, बाबा मला यावेळेस नगरसेवक व्हायचंय, तू मला मदत कर. मग ते म्हणते मी काय करू, तू जा त्या पक्षात, तो पण तिकडे जोरात काम कर, मी तुला पैसा पुरवतो आणि मी ज्यावेळेस उभा राहतो, माझा एबी फॉर्म भेटला, तू काढून घे. हे दैफळे साहेबांचं म्हणणं आहे. ते काही काही ठिकाणी तसं घडलं आहे. थेट प्रश्न विचारू किंवा थेट बोलूया, तुम्हाला कोणता पक्ष आवडतो? मला राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष आवडतो. मग राष्ट्रवादी, आता सर्वात जास्त नगरसेवक हे भाजपामधून आले, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात, हे कसं लावायचं, ताळमेळ कसा लावायचा? आता वरचे नेते ठरवतील काय करायचे, ते आमचे नेते आहेत. मी वरच्या तेवढा लेवलचा नाही, मी एक तालुका लेवलचा सर्वसामान्य माणूस आहे. पाठक सर, तुम्ही पाहिलं असेल की डॉक्टर दैफळे, बाजीराव या दोघांनी एक वेगळा विषय मांडलेला आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे त्याच्याकडे तुम्ही एक विश्लेषक, विचारवंत, पॉलिटिकली गाडे अभ्यासक म्हणून कसं पाहता या विषयाकडे? कोण याला जबाबदार आहे? का जे चाललंय ते चांगलं चाललंय? कसं पाहता तुम्ही या विषयाकडे? प्रामुख्यानं लोकशाहीमध्ये लोकांच्या, जनतेचा मनातला जो काही आवाज आहे तो आपण मतदानाच्या द्वारे जाहीर करत असतो. तर त्यामुळं लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल, टिकवायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण पहिल्यांदा गेल्या 70, 75, 80 वर्षामध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने मी निवडून येईल यासाठी प्रत्येक उमेदवाराचे प्रयत्न असायचे. आणि आता मागच्या 2-3 दिवसापासून आपण सर्वजण पाहतो आहोत की बिनविरोध हा शब्द आपल्या कानावरती पडतो आहे, जो की शब्द आपण मागच्या बऱ्याच वर्षापासून ऐकत नव्हतो. बिनविरोध हा शब्द कुठे लागू होता की एखादा समाजसेवक आहे, 30-40 वर्ष त्यानं काम केलेलं आहे, तो निवडून येऊ शकत नाही. जसं की राज्यसभेच्या 12 जागा असतात, की ती माणसं लोकभौमिक नसतात, परंतु त्यांनी काम केलेलं असतं. असे लोक जर निवडून आले तर याला मी पाठिंबा देऊ शकतो, याच्याबद्दल माझं मी मत व्यक्त करू शकतो. परंतु सर्रासपणे बिनविरोध निवडणुका होणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनात आज नाही तर भविष्यासाठी मात्र निश्चितच घातक अशी सूचना आहे. ही धोक्याची घंटा आहे. नाही सर,
आपण म्हणतो की धोक्याची घंटा आहे वगैरे, पण राजकारणामध्ये तर सर्व राजकारण आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं असं म्हणतात. तर याची घडी कशी बसवायची? संविधान टिकवायचंय, माणुसकी टिकवायची आहे, लोकशाही टिकवायची आहे आणि बिनविरोध हे सुद्धा संविधानाचा एक भाग आहे. तर याचा ताळमेळ बसवायचा कसा सर? आता ताळमेळ बसवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं तंटामुक्त जो अभियान असतो ग्रामीण भागामध्ये, तर त्या ठिकाणी या गोष्टीची जर सुरुवात केली तर तोच नियम आपण महापालिकेत लावायला पाहिजे की सुरुवातीपासून तुम्ही की बा आपल्याला या गोष्टी करायच्या, जसं ते युती आहे, महायुती आहे. आता हे शब्द आपण खूप ऐकलेले आहेत. याचा अर्थ काय होतो की मी या प्रभागामध्ये जवळपास गेल्या 20 वर्षापासून काम केलेलं आहे आणि आता मला नेतृत्व बदलायचं. अशा जर काही गोष्टी असतील तर आपण निकोप निवडणुका जर पाहिजे असतील तर अशा व्यक्तींना आपण सामोरं द्यायला काहीच हरकत नाही. मला परंतु वाटतं की लोकशाहीमध्ये हा पूर्णपणे तेच आहे. पाठक सरांनी मांडलेला हा मुद्दा खूप महत्वाचा आणि ग्राह्य असा आहे. मी आता वैभवजी यांच्याकडे जातो. वैभवजी, तुम्ही एकूण चर्चा पाहिली असेल, त्या चर्चेवर तुम्ही बोलाच, पण मला तुम्हाला वेगळा प्रश्न यासाठी विचारायचा आहे की तुम्ही या महाराष्ट्राचं मन आहात, तुम्ही या महाराष्ट्राचं काळीज आहात. उद्योजकातली माझी तुमची केस स्टडी आहे. या महाराष्ट्रामधले उद्योग व्यवसाय या सगळ्याचा परिणाम राजकारणावर होतो. तुम्ही एक उद्योजक, एक सुशिक्षित संशोधक, रिसर्चर म्हणून या सगळ्या निवडणुकीकडे कसं पाहता? विशेषतः ही बिनविरोध निवडणूक प्रक्रिया तुम्हाला उद्योजक म्हणून कशी वाटते? सर्वप्रथम धन्यवाद की मला म्हणजे या सगळ्या तज्ञ लोकांमध्ये आपण सगळ्यात पहिले धन्यवाद म्हटलं की आपण या तज्ञ लोकांमध्ये मला बोलण्याची संधी दिली. वैभवजी, थेट बोला. येस, तर सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की या निवडणूक प्रक्रिया मधल्या जेव्हा गोष्टी ऐकल्या की बिनविरोध आपण निवडून दिलेलं आहे, तर आता साहेब सांगत होते की त्यांनी ठरवतात, उमेदवार ठरवतात की तू त्या पक्षामध्ये जा, मला शिवाय दे, मग आपण दोघं हे करू. तर मेन मुद्दा हा आहे की या सगळ्या निवडणुकीमध्ये डिसिजन घेणारे लोक हे 4 लोकच आहेत. जे 4 लोक फॉर्म भरतात, 3 वापस घेतात, 1 जण निवडून येतो. माझं म्हणणं आहे की एका मतदारसंघामध्ये तर 10,000 लोकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तर तो कुठेतरी हिरावून घेतला चाललाय या सगळ्या गोष्टींमुळे. आणि जो अधिकार आहे तो तर अधिक म्हणजे निवडणूक मध्ये निवडून देण्याचा अधिकार जो लोकांना आहे तो तर घेतलाच त्यांच्याकडनं, आणि स्वतःच्या मर्जीने तिथे लोक इम्प्लांट केले जात आहेत. हे लोकशाहीसाठी फार धोकादायक आहे. आणि उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून जर का मी हे सगळं बघत असेल तर हा जर देशासाठी धोका आहे तर हा सगळ्याच गोष्टींसाठी धोका इथे निर्माण होतोय. माझं स्पष्ट या गोष्टीसाठी मत आहे की सगळेजण म्हणतात की लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाहीने जे काय अधिकार दिले ते टिकले पाहिजे. जर असं वाटत असेल सर्वांना तर सर्व पक्षांनी मिळून हा सगळ्यात पहिले हाच विषय मोडून काढला पाहिजे की लोकांचा जर अधिकारच त्यांना मिळत नसेल तर मला असं वाटतं की सगळेजण जे म्हणतात सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जर का हा निर्णय घेतला तर मला असं वाटतं कुठेतरी लोकांना न्याय दिल्यासारखं होईल. आणि सर्वांनी एकत्र येऊन ही जर गोष्ट केली असेल तरच याचा फायदा लोकांनाही होईल आणि जनतेलाही होईल. तर मला असं वाटतं की या मुद्द्याकडे जास्त भर दिला गेला पाहिजे की सर्वजण एकत्र येऊन काय या गोष्टीवर बोलत नाहीत. जे जिंकले ते जिंकले असं नको. वैभवजी, मी उलट विचारतोय यासाठी की थेंबा थेंबा साचे तळे असं असते. सुरुवात झाली की ती सुरुवात कायम असते. तुम्ही उद्योजक आहात, तुमचे देशातल्या अनेक भागामध्ये तुमचे उद्योग आहेत, वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवता, पण या निवडणुका, सरकार, माणसं याचा उद्योजकावर, त्याच्या एकूण जडणघडणीवर परिणाम होतो का? अगदी थोडक्यामध्ये सांगा. 100% परिणाम होतो सर. कारण की जे नेतृत्व येतं त्या नेतृत्वानुसारच देशाला किंवा समाजाला एक दिशा मिळत असते. आणि आम्ही उद्योग करत असताना ह्या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट, प्रभाव त्याच्यावर सगळ्या गोष्टी पडत असतो. तो प्रभाव जर का पॉझिटिव्हली पडायचा असेल तर तेवढे चांगले लोक तिथे निवडून गेलेले असले पाहिजे, ना की 4 लोकांनी मिळून एक माणूस निवडून आणलेला नको. 10,000 लोक जेव्हा निवडून देतात तेव्हा त्या खरं नेतृत्व तिथपर्यंत पोहोचतं. पण जर का 4च लोकांनीच एक माणूस निवडून दिलेला असेल तर कुठेतरी ते सगळ्याच गोष्टीसाठी धोका निर्माण करतं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यातला. बाजीराव, तुम्ही पाहिलं असेल, आत्ता वैभवजी सांगत होते, वैभवजी खूप मोठे उद्योजक आहेत. ते असं म्हणत होते की नेतृत्व चांगलं असेल तर उद्योग, विकास या गोष्टी छान पद्धतीने घडून येत आहेत. तुम्ही तर म्हणताय की नाही बाबा, हे चांगलं होतं, हे बरं आहे आणि हे अजून खूप बरं होणार आहे. तर याची जडणघडण कशी बसवायची? जर नेतृत्व चांगलं आलं नाही, लोकातून निवडून आलं नाही तर पाहिजे असा सकस चिरंतन टिकणारा विकास घडणारच नाही. तुम्ही कसं पाहता बाजीराव? तसेच आता बघा आमचे
राष्ट्रीय नेते अजितदादा पवार सगळे त्यांनी बारामती किमिया करून राहिली, पुण्यात किमिया करली, त्यांनी जिथं जातील तिथं व्यवस्थित सगळी घडी बसली. ते कधीच अर्थमंत्री असताना कधीच पैसा कमी पडू दिला नाही. हे म्हणजे उद्योगपती असो प्रत्येकाला असो त्याला एक जडणघडण मदत आणि त्याने आर्थिक मदत देण्याचं काम केलंय. लाडकी बहीण असो, लाडक्या बहिणीला सुद्धा जे काम देण्याचं काम केलेलं आहे. तर सलामच करायला पाहिजे बाजीराव. तुम्हाला सत्तेमध्ये असणाऱ्या कोणत्याही माणसाला पैसे घरोघरी जाऊन वाटायची गरज नाही. काल लाडक्या बहिणीचा हप्ता पडलेला आहे आणि तो व्यवशिशीर निवडणुकीच्या काळामध्ये पडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अर्थनीतीला सलामच करायला पाहिजे असे तुमचे राष्ट्रीय नेते आहेत. आपण कंटिन्यू करा. उद्योगपती मदत त्याच्या बरोबर आहे. जर राजकारणात खरा माणूस निवडून आला तर उद्योग चलील, प्रत्येक व्यवसाय होईल आणि कामं होतील जनतेचे. आणि असे जर काही जर बिनडोक माणसं निवडून आलं तर देशाचं नुकसान होतंय, नगरपालिकेचं नुकसान होतंय, गावाचं नुकसान होतंय, प्रभागाचं नुकसान होतंय. बाजीराव, तुम्ही आत्ता जी निवडणूक आहे ती लोकशाहीला धरून आहे का असं तुम्हाला वाटतं? तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही अत्यंत जबाबदार घटक आहात. काय वाटतं तुम्हाला आत्ताची निवडणूक जी आहे ते लोकशाहीला धरून आहे का? नाही तर कशी आहे तर ही लोकशाहीला धरून प्रत्येक इलेक्शन होतं, निवडणूक लोकशाहीला धरूनच होती. हे काही अपवाद सोडून बाकी सर्वच आलबेल चांगलं आहे. कुठं आलबेल असेल. लोकशाहीला धरून जर ही निवडणूक असेल तर आता निवडणूक आयोगाने जेवढे सगळे लोक निवडून आले त्यांचा शोध मोहीम, त्यांचा तपास, त्यांचं जे काही शंकेसारखं वातावरण आहे असं म्हणलं नसतं. कसं पाहता तुम्ही निवडणूक आयोगाच्या या निर्णयाकडे? तुम्ही कसं पाहता? निवडणूक आयोग का मायच्या पोटात शिकलेला नाही, पण तुमच्यासारखे बुद्धिवान लोक त्यांना किलू देतात आणि त्याच्यातून ते निष्कर्ष काढून त्याचा कार्यक्रम करतात. तुम्ही अजित पवार गटामध्ये असून सुद्धा शिवसेनेची भूमिका अजून सोडलेली दिसत नाही. एनिवे, मी पाठक सरांकडे येतो. पाठक सर, तुम्ही एकूण बाजीराव यांचं मत पाहिलं असं आपल्या असं लक्षात येईल की चाललंय का चालू द्या, बरं आहे, बरं होईल, येईल असं आहे. पण लोकशाहीमध्ये असं नसते. लोकशाहीमध्ये उत्तम पाहिजे, चांगलं पाहिजे आणि ते 400 वर्ष चिरंतर टिकणारच पाहिजे. कसं पाहता तुम्ही या बिनविरोध निवडणुकीच्या लोकशाहीकडे? माझं पुन्हा स्पष्ट म्हणणं आहे की जसं एखादा तज्ज्ञ डॉक्टर असतो, नेत्ररोग असेल, कानाचा डॉक्टर असेल, तसं लोकशाहीला चिरंतन जर टिकवायचं असेल तर समाजसेवा करणारा जो काही व्यक्ती असेल, जो की मनापासून करत असेल, तर तशीच व्यक्ती हे राजकारणामध्ये येतात. निष्कलंक माणसं आहे ती राजकारणामध्ये येतात. आणि फक्त राहतो प्रश्न कुठे? पक्षाचा. लोकशाही सर्वांसाठीच आहे. माझ्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील, त्या पक्षाचे किती उमेदवार पडतील आणि मला काय रणनीती करावी लागेल. आणि रणनीती ही प्रत्येक महापालिकेची वेगवेगळी आहे. मुंबईची रणनीती वेगळी आहे, सोलापूरची वेगळी आहे, नांदेडची वेगळी आहे, कोल्हापूरची वेगळी आहे. तर त्यामुळं समाजासाठी ज्यांना आपल्याला अविरत मेहनत करायची आहे अशी लोक समोर आली पाहिजेत आणि त्यांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. म्हणजे निश्चितपणे आता महापालिकेची कामं नेमकं कुठली आहेत? महानगराचीच कामं आहेत ना. रस्ता आहे, वीज आहे, पाणी आहे, ही काही वेगळी काही कामं नाहीत ना. तर त्याच्यासाठी म्हणून त्या लोकांनी समोर आलं पाहिजे. निष्कलंक लोक जर समोर आले तर निश्चितपणे कामाला गती मिळते. बदललेला जो सगळा काळ आहे आणि त्या काळानुसार पैसा, साम, दाम, दंड हे पहिलं प्राधान्य आणि दुसरं प्राधान्य मग जमलं तर लोकशाही, असं सगळं वातावरण आहे. तुम्ही ह्या बदलत्या प्रक्रियेकडे कसं पाहता? हे कशाचं होतं काय? नाही, लोकशाही जर चिरंतन टिकायची असेल तर या गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आल्याच. हाणामारी आल्या, बोलाचाली आल्या, पाठिंबा देणं आहे, पाठिंबा काढून घेणं आहे, सपोर्ट करणं आहे, या गोष्टी कसे की लोकशाहीला चिटकून आलेल्या आहेत. परंतु त्यातल्या त्यात इथिक्स पाळणं, नियम पाळणं, नीतिमत्ता पाळणं याला जर आपण प्राधान्य दिलं तर निश्चितपणे लोकशाही बळकट व्हायला माझ्या मते जास्तीत जास्त फायदा होणार आहे. वैभवजी, तुम्ही पाठक सरांचं ऐकलं असेल. त्यांनी लोकशाहीवर, चिरंतर टिकणाऱ्या सगळ्या वातावरणावर अधिक भर दिलेला आहे. एक उद्योजक म्हणून सरकारप्रती तुमच्या काय अपेक्षा आहेत, विशेषतः या निवडणुकीला घेऊन? कसं पाहता तुम्ही या निवडणुकीकडे आणि सरकारच्या भूमिकेकडे? सरकारची भूमिका ही असली पाहिजे की सर्व निवडणुका ह्या सरळ आणि स्पष्ट आणि क्लिअर असल्या पाहिजे की जेणेकरून जसं की आता झालं की 46 काय 50-60 लोक डायरेक्ट निवडून गेलीत की ज्याच्यामध्ये मतदान करायचं कामही नाही पडलं. तर हा विषय त्याच्यामध्ये नको आहे. सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन या गोष्टीला विरोध किंवा या गोष्टीला थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट किंवा चुकीच्या पद्धतीचा प्रचार येथे होता कामा नये. आजपर्यंत जो शब्द आपण कधी ऐकलेला नव्हता, एखाद्या ठिकाणी फार क्वचित की जिथे अचानक काहीतरी घडल्यामुळे बिनविरोध निवडणूक झाली असं आपण ऐकत होतो. तर आता त्या गोष्टीचा कुठेतरी वापर अशा पद्धतीने केला जातोय की तो
समाजासाठी भयानक प्रमाणात घातक असणार आहे. तर सरकारकडून आपल्याला ती एक अपेक्षा आहे की जो सत्तेत असतो त्याच्याकडूनच आपण अपेक्षा करणार आहे, तर त्यांनीच त्याचा पुढाकार घेऊन हे केलं पाहिजे. दुसऱ्याची नीतिमत्ता किंवा आताच्या निवडणुकीमध्ये आपण खूप एक गोष्ट बघितली की जे पहिले कधीच घडलं नव्हतं की जेवढ्या लोकांना डावलला गेला असेल, जो काही पैसा त्याच्यामध्ये चालला असेल, म्हणजे साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारच्या गोष्टी या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं, मग त्या सत्ता पक्षाकडून असो की विरोधकांकडनं असो. तर ह्या सगळ्या गोष्टी समाजापुढे नेमकं काय तुम्ही मांडणार आहात किंवा कशा पद्धतीने म्हणजे जिंकायचं म्हणून काहीही करायचं, हा जो सगळा विषय आहे, मला असं वाटतं की याच्यावरच जास्त भर दिला जातोय, ना की तो माणूस खरंच जाणकार आहे का, तो आपलं भविष्य नीट करू शकतो की नाही, तो समाजासाठी खरंच काही करू शकतो की नाही, गोष्टींवरती विचार व्हायला हवा आणि तसेच लोक निवडूनही आपण दिले पाहिजे. जर का आपण असं म्हणतोय की आपल्याला निवडणुकीचा अधिकार आहे आणि निवडून देताना आपण सुज्ञ पद्धतीने आपण मतदान केलं पाहिजे, पण जर का वरच्यावर सेटिंग होऊन तुमचा नाही तर आमचा आपण जर का निवडून देणार असू अशा पद्धतीने, तर लोकांना मतदानच करण्याचं काम पडणार नाही. मग एकाधिकार शाहीकडे कदाचित आपला समज चाललाय असं मला वाटतं की त्या गोष्टीला सरकारनेच रोखावं आणि विरोधकांनी त्या गोष्टीला सपोर्ट करावा. बाजीराव, तुम्ही पाहिलं असेल वैभवजीने मांडलेले मुद्दे फार महत्वाचे, तुम्ही जर बारकाईने ऐकले असले तर. आत्ता म्हणजे आपण अजितदादा गट आणि एकूण सगळा पक्ष याला एकत्रित युती एकत्रित घेऊया. मला सांगा की आत्ता काय रणनीती आहे निवडणुका जिंकण्यासाठी? अजितदादा गटाने काय रणनीती आखलेली आहे महाराष्ट्रामध्ये? तुमचं म्यूट आहे, तुमचं म्यूट झालं, तुमचं म्यूट काढा. मी हा आता बोला, आवाज येतोय आपला, बोला सलग बोला मोठ्या आवाजामध्ये. अजितदादाचं म्हणणं आहे जनतेपर्यंत जा, जनतेचे कामं करा, 24 तास राबराब करा, दवाखान्याचे कामं करा, त्याच्यामुळे हे आमचे ट्रेन चालू आहे. आमचे माणसं 24 तास कामं करतात, प्रत्येकाला दवाखाना असो, ऑपरेशन असो, बायपास असो किंवा कोणाचं काम पडलं, शिक्षणाची मदत असो, त्याच्यामुळे हे जनता लोकांना म्हणाली. बाकीच्या जुन्या लोकांचं असं ट्रेंड झालंय की आम्ही देरे हरी पंगावरी, आता कोणी कालच्या पुण्यावर उद्याची पुण्याई होणार नाही, त्याला कामच करावं लागलं, म्हणून हे जिंकण्याचं काम चालू आहे. आणि ज्यानं जास्त काम केलं त्याच्या मग आता जनता राहिली, पण ज्यानं काम केलं नाही ते मध्ये कशाला मी बरोबर मी पडतो, त्याच्यामुळे हे सुद्धा ट्रेंड सुरू झालेला आहे. नाही बाजीराव, ट्रेंड हा कामाचा आहे, दवाखान्याचा आहे, सामाजिक कामाचा आहे का पैशाचा आहे, कसं पाहता तुम्ही? ट्रेंड हे सर्वात सामाजिक कार्यक्रम ह्याचा आहे. आता बघा आमच्याकडे वसमत नगरपालिका असो, हिंगोली नगरपालिका असो, कळमरी असो, हे कामाच्या जोरावर निवडून आलेले आहेत, हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत. नाही, पण आता जो कालचा काँग्रेस मधला माणूस आहे, जो आज भाजपामध्ये आला, त्याला तिकीट मिळालं, तो बिनविरोध निवडून आला, कसं म्हणजे पक्षामधल्या लोकांनी काय करायचं? कधी कधी त्या भाजपमध्ये त्याचे ते भाजप पक्ष ठेवले, त्यांना म्हणले असतील तू थांब, तुला पुढच्या वेळेस काहीतरी संधी देतो, त्यामुळे थांबला असेल. त्यांना जास्त उचलायच्या बाजीराव, त्यांनी किती वर्ष सतरंजा उचलायच्या? ते मुळातच भाजपचे नसतील, म्हणून त्यानं तोपर्यंत भाजपचा म्हणून डमी माणूस उभा केला असेल, आणि जेव्हा काँग्रेसचा आला ते चांगला पॉवरफुल असेल आणि नेतृत्व चांगला असेल, त्याच्यामुळे त्याला विरोध करण्यात आला असेल, आणि त्या समोरच्याला वाटलं असेल मी पडतो, मी कशाला उभं राहू, म्हणून त्यानं माघार घेतली असेल. असं ग्रामपंचायतीला कधी कधी होतंय. ग्रामपंचायत आणि नगरपालिका, नगरपंचायत याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. असो, तुमचं मत पटलेलं आहे, तुम्ही काय पक्षाच्या चौकटी बाहेर जाऊन बोलायला तयार नाहीयेत. तुमच्यामधला शिवसैनिक पूर्णपणे संपलेला दिसतोय अजितदादा गटामध्ये येऊन, असं दिसायला लागलेलं आहे. पाठक सर, मी आपल्याकडे येतो. मला तुम्ही सांगा की एकूण जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्रामधली आता निवडणुकीकडे बघायची, की सर्वसामान्याला वाटते की नको निवडणूक, मला काही देणे घेणे नाही. म्हणजे मतदानाची एकूण टक्केवारी पाहिली, सामाजिक टक्केवारी पाहिली, तर इलेक्शन्स म्हणलं की नको रे बाबा, आपला काही संबंध नाहीये. अनेकांना वाटतं की इलेक्शन म्हणजे धंदा आहे, बिझनेस आहे, अनेकांच्या छत्र्या अशा इलेक्शनच्या काळामध्ये ओपन होतात, अशी सगळी परिस्थिती आहे. या निवडणुकीला लोकशाहीकरण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात महत्वाचं म्हणजे देश पातळीवरती असलेली पक्ष त्यांची ध्येय धोरणं, राज्य पातळीवर असलेली पक्ष त्यांची ध्येय धोरणं, आणि आपण ज्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहोत तर त्या ठिकाणी विकासाला कुठे कुठे चालना मिळू शकते आणि ही चालना कोण देऊ शकतं. म्हणजे प्रामुख्यानं बोलायचं म्हटलं तर सत्ताधारी जो काही पक्ष आहे त्याच्या नेतृत्वाकडे सर्वसामान्य नागरिक तो आशेने बघत असतो.
आणि त्याला ही पण अपेक्षा असते की हे जर करत नसतील तर हे करतील. तर त्यामुळे मतदान करताना तो हा विचार करतो की काय डबल इंजन, ट्रिपल इंजन हे जे काही शब्द आहेत, तर त्याचा अर्थ प्रत्यक्ष त्या मतदारावरती मनावरती होतोच. त्याला फार बोलायची काही गरज पडत नाही. परंतु कधी कधी त्याला युती झाली किंवा आघाडी झाली तर त्याला हे कळत नाही की बाबा मी तर कालपर्यंत माझी विचारसरणी या पक्षाची मी बांधील होतो, आता काय मला करायचं. आणि शेवटी लोकशाही जवळ म्हणून तो मतदान करतोच. म्हणून आपण पाहिलं असेल की कधी कधी निवडून येणाऱ्या उमेदवारापेक्षा त्या नाटोला कधी कधी मतं जास्त पडलेले असतात, किंवा काही उमेदवार नाटोला मतं जे पडले त्यामुळे तो पडलेला असतो. म्हणजे ही गोष्ट तशी तर लाजिरवाणी गोष्ट आहे ना. इथं तर डायरेक्ट बिनविरोध होतोय, म्हणजे इथं नाटोचाही संबंध येत नाही. म्हणजे आपण हा विचार केला पाहिजे की मला काय पाहिजे, माझ्या शहराचा विकास कशामध्ये आहे, देश कुठे चाललाय, राज्य कुठे चाललंय, आणि मला माझं शहर, माझी महानगरपालिका त्या ठिकाणून नेण्यासाठी मी पहिल्यांदा मतदान केलं पाहिजे, आणि अशा नेतृत्वाला मतदान केलं पाहिजे की ज्याच्यामुळं मला आशा आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाही, तुम्ही जो मुद्दा काढला की राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व ज्या पद्धतीनं जाईल त्या पद्धतीनं खाली पर्क्युलेट होते, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सिंदूर सारखं मिशन घ्या, जे किती फेल होतं, किती घडून होतं, किती नेगेटिव्ह होतं हे आपल्याला माहित आहे. बरोबर. आता लोकांना धान्य वाटायचा विषय घ्या, लाडक्या बहिणींना पैसे वाटायचा विषय घ्या, बेरोजगारांना पैसे वाटायचा गरज घ्या. पूर्वी लोक रात्री लपून छपून पैसे द्यायची. निवडणुकीच्या काळामध्ये आपण अनेक केस स्टडी पाहिलेले आहेत, अनेक विषय पाहिले, पण आता थेट अकाउंटला लोकांचे पैसे जमा होत आहेत निवडणुकीच्या काळामध्ये. म्हणजे परवाच्या दिवशी लाडक्या बहिणीचा हप्ता सगळ्या खात्यावर जमा झाला महाराष्ट्रातल्या. म्हणजे आता तुम्हाला कोण्या महिलेला इलेक्शनच्या काळामध्ये सत्तेवर असणाऱ्या पक्षाला पैसे वाटायची गरजच नाहीये, थेटपणे पैसा तो जमा झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही गावाकडं, बाजीराव गावाशी संबंधित, बाजीरावांची गावाला अजून नाळ आहे, गावामध्ये बाजीराव एकतरी माणूस कामाला मिळतो का? मिळत नाहीये. लोकांच्या हाताला काम कधी लागतं? निवडणुका आल्या की लोकांच्या हाताला काम लागतं, सभेला माणसं, कार्यक्रमाला माणसं. ही सगळी परिस्थिती म्हणजे सिस्टीम वरपासून. सिंदूर जे झालं ते सिंदूर किती खरं आहे किती खोटं आहे हे जर कोणी जर त्याचं अनुमान काढलं तर खाली गाव पातळीवर सुद्धा त्याचं पर्क्युलेशन कसं होतं हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे सगळ्या लोकशाहीला अपंग करून टाकायचं आणि तिला गुडघ्यावर रांगत चालवायला मजबूर करायचं, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये सगळीकडे आहे. आणि सत्तेवर बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की माझं सगळं काही ओके एकदम झालं पाहिजे. तसं नाहीये. लोक बोलतील, लोक तुम्हाला विचारतील, आणि आम्ही त्यासाठीच सगळे हे प्रश्न विचारतोय. मी वैभवजी पुन्हा आपल्याकडे येतोय. मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, ते यासाठी की सध्या उद्योग हा विषय असा आहे की त्याच्यावर सगळ्या महाराष्ट्राची भिस्त आहे, उद्योगावर सगळ्यांची भिस्त आहे, नोकरी सगळं सिस्टीम ही उद्योगावर अवलंबून आहे. पण जर लोकशाही दोन्ही पाय अपंग घेऊन मग गुडघ्यावर रांगत असेल तर त्या उद्योगांनी काय करायचं? या निवडणुकीच्या एकूण वातावरणामध्ये जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? उद्योग यामुळे किती अडचणीमध्ये येऊ शकतात भविष्यामध्ये? जर लोकशाही अशा पद्धत तुम्ही जसं वर्णन केलं जर तशा पद्धतीने होत असेल तर देश, उद्योजक, देशातली जनता आणि सर्व सिस्टीम्स या फेल पडतील. आपल्याला एका अंधारमय भविष्याकडे आपली वाटचाल सुरू होईल, आणि या अंधारलेल्या भविष्याकडे तुम्हाला माहित आहे की जर आपण आता आपण महासत्ता बनायचा विचार करतोय की 2047ला आपण महासत्ता बनणार, अशा पद्धतीचे जे काही स्वप्न आहेत ते सगळे धुळीस मिळतील. आणि त्या सगळ्या स्वप्नांना जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला सुज्ञ लोकच आपल्याला निवडून आणावी लागतील. जर लोकशाही टिकली तर देश टिकेल, देशातली जनता टिकेल, देशातले उद्योजक टिकतील, आणि या उद्योजकतेमुळे जे काही समृद्धता देशामध्ये येते, जो काही पैसा येतो, ज्या काही सगळ्या गोष्टी येतात, ह्या सगळ्या सर्कल आहे हा सर्कल जर का आपल्याला कम्प्लीट करायचा असेल तर या सगळ्या सर्कलला फिरवणारी जी खरी ताकद आहे ती आपल्या लोकशाहीमध्ये आहे, आणि लोकशाहीच आपल्या देशाला पुढे नेईल. एवढंच माझं म्हणणं आहे की या गोष्टीला टिकवण्यासाठी मी वारंवार एक गोष्ट म्हणतोय की फक्त जनतेनेच नाही तर सर्व पक्षीय जे सगळे लोक म्हणतात की लोकशाही टिकली पाहिजे, त्या सर्व लोकांनी फक्त म्हणायपुरतं मर्यादित न ठेवता सर्वांनी खरं एकत्र येऊन जिथे जिथे खरंच अडचणी आहेत, जिथे प्रॉब्लेम आहेत, आणि जिथे अशा पद्धती ज्या आता चुकीच्या दिसत आहेत, समजतायत, लोकांना माहित आहेत, पण ज्यांचा फायदा झाला ते याच्यावर बिलकुल बोलणार नाहीत. ते म्हणतील की नाही हे तर लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला की आता ज्या विषयासाठी आपण हा जो काही प्रोग्राम करतोय की लोकशाहीमध्ये बिना निवडणुकीचेच लोक जर निवडून यायला लागले तर मला असं वाटतं की ही एक सुरुवात आहे जिथं आपण
प्रॉब्लेम्सकडे चाललेलो आहे. आणि जर का आज आपण या विषयावर बोलून जर याच्यावर कुठल्याही प्रकारचा जर तोडगा आज निघाला नाही, तर उद्या छोट्याशा गोष्टीचं मोठं प्रॉब्लेम क्रिएट व्हायला वेळ लागणार नाही. आणि जे 47 मध्ये ते 2000 काय 3047 मध्ये सुद्धा आपण महासत्ता कधी बनणार नाही, अशा गोष्टीकडे आपण वाटचाल करतोय, मला असं वाटतं. ठीक आहे, मी आता समारोपाकडे चाललोय. मी प्रत्येकाला अगदी 30 सेकंदामध्ये विचारणार आहे. मी बाजीरावजीपासून सुरुवात करतो. ही निवडणूक जी बिनविरोध झालेली आहे ती दबावापोटी झालेली आहे की आमिषापोटी झालेली आहे, तुम्ही कसं पाहता? अगदी 30 सेकंदामध्ये सांगा. ही दबावापोटी झाली नाही, आमिषापोटी झालेली नाही, पण ते मित्रमित्रवत घडलेली आहे. आणि काही जणांना सांगा, पक्षाला प्रत्येकाला वाटलं आमचे जास्त उमेदवार निवडून यावं, त्यांनी तुम्ही म्हणलं तसं काँग्रेसचे माणसं घेऊन भाजपनं तसे त्यांच्या माणसाला बसून उमेदवार निवडून दिलेत. मी अमित शहा म्हणलो नाही, आमिष म्हणलो. आमिषाकडून झालेली आहे का? नाही नाही, आम्ही शहाकडून म्हणलोच नाही. आम्ही शाह साहेबांचं नाव घ्यायला माझी लायकी सुद्धा नाही. पाठक सर, कसं पाहता? ही निवडणूक बिनविरोध आहे की दबाव आमिष, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? हे दोन्ही शब्द या ठिकाणी लागू होत नाहीत. सर्वसंमतीचे उमेदवार आणि मतदान केलेले उमेदवार, ही दोन्ही उमेदवार सक्षमपणे देशाला, राज्याला आणि महापालिकेला विकासाकडे घेऊन जातील. हे विकासाचं राजकारणच करतील. कारण आपण जे बोलणार आहोत ते फक्त 15 तारखेपर्यंत बोलणार आहोत. 16 तारखेला निकाल येईल आणि 17 पासून ही माणसं आपल्या कामाला लागतील. आणि हे काम कुठलं करतील की जिथे कुठे म्हणून महापालिका आहे तिथला विकासच ते करणार आहेत. फक्त ती व्याख्या आपल्या मनाला पटते का न पटते हा मात्र संशोधनाचा विषय आहे. वैभवजी, तुम्ही कसं पाहता? बिनविरोध निवडणुका कशा होतात, दबाव की आमिष? नाही, दोन्ही, माझं तर म्हणणं आहे की दोन्ही वाक्य इथे लागू होतात आहे. भले आपण 15 तारखेपर्यंत बोलणार आहे, पण खरं बोलणं हे महत्वाचं आहे. कारण की दबाव आणि आमिष दाखवूनच या सगळ्या गोष्टी याच्या आधी कधी झालेलं नाहीये, हे आता घडतंय. आणि हे या दोन गोष्टीमुळेच घडतायत, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण ठीक आहे की आपण हे एक विश्वास त्याच्यामधनं सरांच्या बोलण्यातनं घेऊयात की खरंच हे लोक 15 तारखेच्या नंतर विकासाचं राजकारण करतील आणि देशाला एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतील, एवढीच अपेक्षा मांडतो आणि थांबतो. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतोयच, पण मला आभार मानण्यापूर्वी हे चर्चासत्र पाहणाऱ्या त्या तमाम लोकांना एक विनंती करायची आहे की तुम्ही हातावर हात ठेवून बसू नका. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुम्ही राजे आहात. तुमच्या घरी येणारा तो माणूस तुमचा नौकर आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा सर्वोच्च असतो, पण तीच ओळख आज मतदार विसरून बसलेला आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणच्या निवडणुका ह्या बिनविरोध स्वरूपाच्या होतात. म्हणजे तुम्ही एकूण आकडेवारी त्या बिनविरोध त्या काळातली काढली तर एका ठिकाणी 40 उमेदवार होते एका पक्षाचे. ते थेटपणे घरी कसे काय बसतात हा प्रश्न आहे. म्हणजे कोण्या आंधळ्या माणसाला जरी सांगितलं तर म्हणजे आपण 5 प्रमुख पक्ष जरी घेतले तर साधारणतः 150 ते 150 उमेदवार एका वेळी एकाच दिवशी घरी कसे काय बसतायत हा प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यावर कोणी थेटपणे भाष्य करेल नाही करेल हरकत नाही, पण एकूण सर्वसामान्याचे असणारे प्रश्न, लोकांचे पाणी, आरोग्य, शिक्षण यावर असणारे प्रश्न, याचा थेट संबंध लोकशाहीशी येतो. आणि ही लोकशाही सध्या रडत आहे. त्या लोकशाहीला वाटतं की संविधान वाचवणारे, माझ्यासाठी काम करणारे आणि माझ्या समाजाला चिरंतर टिकणारा एक समाज बनवणारा राजकारणी कोणीतरी समोर यावा. आज मला मधु दंडवतेची आठवण येते, आज मला भाई दंडवतेची आठवण येते, आज मला निळू फुले, श्रीराम लागू यांच्या सामना पिक्चरची आठवण येते की लोकशाहीची वाताहत या स्वरूपाची झाली आहे. आज आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आम्ही सगळेजण पोस्ट मास्टर आहोत. आपल्याला समाजासाठी काहीतरी उद्बोधन करायचंय, काहीतरी चर्चा करायची आणि माझ्या मीडिया ग्रुपच्या माध्यमातून ही चर्चा अशीच आपण सातत्याने कायम ठेवूया. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. धन्यवाद.